हे लसूण आता हे कांद्याचं रोप आणि हे टोमॅटो सोबत लावले. सोबत लागवड केलेली बर म्हणजे सोबतच केलेले हे लसूण एवढा मस्त हसतोय, हे का बरं रडतंय असं? ते मळ्यातून गावाला खत मारून आलो, मग ते उरलेलं खत होतं, मी म्हटले लवकर लावा येईल म्हणून टाकलं मी ते. असं झालं. लावलंच नाही शेवटी मग. ते लावलं. ते आहे ना घेवड्याला यूज केलं. बर पण घेवड्याला मागच्या वर्षी घेवड्याला यूज हा, केलं हा. पण बीन्स लागवड होऊन जायला होती माझी. बरोबर. मला मग स्पेशल मध्येच डोस वापरलं. टाकता हा, हा, नाही बर. आला. मी शिलाजीत वगैरे 2-3 ट्रीटमेंट केला हं. पण मग आम्हाला पाहिजे तसं काही रिझल्ट भेटला नाही. बरोबर. घेवड्यात अर्ध्यात वापरल्यामुळे फारसा फरक नाही जाणवला. हा. पण पुढे त्यानंतर म्हणजे त्या खतांमुळे तेव्हा नाही जाणवला, पण नंतर आम्ही त्या बेडवर चेरी लावली, त्याच्यानंतर बाकीचे एक्झॉटिक पिकं म्हणजे एका बेडवर आम्ही 3 पिकं काढली. बर आणि अजूनही आमची चेरी जी चालू हा. आहे ती आता 3.5 महिन्याची झाली. चालू होऊन 3.5 महिने झाले. 2 महिन्यात चेरी संपून जाते. आम्ही आता ही 3.5 कोण महिने सांगितलं तुम्हाला संपून जाते? आम्ही म्हणजे त्याच्या आम्ही आधी केलेले आहे ना, लावलेली आहे. अनुभव आहे तुम्हाला? हा आम्ही लावलं. माझा आता हा कमीत कमी 5-6 प्लॉट आहे चेरीचा. म्हणजे तुम्ही अनुभवी माणसं आहे. हो रासायनिक 5-6 वर प्लॉट 2 आहे माझा महिन्यात चेरी चेरीचा. आमची संपलेली. अच्छा. आणि आता 3.5 महिन्याची झाली. म्हणजे अजूनही ती महिनाभर 22 तारखेला 4 महिन्याची होईल. चालू होऊन लावून नाही, चालू होऊन 4 महिन्याची होईल 22 तारीख. अरे बापरे, खाली उचकून पहा ना. तर मुळी इतकी आहे ना, तुम्ही बाबा, उभे बाबा, उभे आहे बाबा, ना खाली. बाबा. इथं हो, सुद्धा माईक मुळी करायचं पहा आहे. ना. हे काय पूर्ण काय आहे? सर मायक्रो ते तर जाऊ द्या, मध्ये आणि गांडोळांचं पण हे बघा. मध्ये मुळी पाहिली का? हे बा. अरे बापरे. तुम्हाला एक लक्षात आलं का? तुम्ही उचकलं मगाशी तेव्हा कोरड्या मातीमध्ये काय आहे? मायक्रोरायझ आहे. कोरड्या मातीमध्ये काय आहे? पांढरी मुळी आणि मायक्रोरायझ आहे का? हे बघा, आहे का? माती कशी आहे? कोरडी. बघा, तिला मी चाललं तर सगळी मुळी कुठं आली? हे बघा, आली का पांढरी मुळी माझ्या हातामध्ये? हे बघा, माती खाली राहिली. आणि ती माती सगळी काय आहे? पूर्ण कोरडी आहे. राईट. मला सांगा, एवढ्या मातीमध्ये एवढी पांढरी मुळी निघाली, यालाच बायोमास असं म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका पंचमीने किती फळं आहे? 9-10. खालपासून वरपर्यंत 10-12 पंजे आणि एका याच्यामध्ये 10 फळधारणा कशी वाटते तुम्हाला? एक नंबर. आता हे 2 झाडे बघा, आहे की नाही, शेजारीचे. ह्या झाडामध्ये एकदम काहीच म्हणजे अंतरच नाही, तरी पण दोघांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. हे व्हायरसचं झाड आहे. हे व्हायरस म्हणजे विषाणूचा किस्सा असा असतो, हा जेनेटिकली आलेला आहे, म्हणजे हा रोपातूनच आलेला आहे. म्हणून ह्या झाडावर आहे. कशावरून? कारण हे दोन्ही झाडं निरोगी आहे. हाच म्हणजे व्हायरसचं आहे. एवढ्या दिवसामध्ये याला इन्फेक्शन होणं गरजेचं होतं. झालं नाही म्हणजेच हे कशातून आलेले? जेनेटिकली आतून आलेले. ह्याच्यावर लव आहे बघा, किती चमकते बघा. ही किती चमकते. हे बघा, याच्यावर पहा, दिसतंय का? हो. डायरेक्ट अशी तारीसारखी चमचम करते, चांदीची. दिसतंय का? हां, इकडे लय भारी बघा, याच्यावर इथून दिसते का? इथं सर आपल्याला इंग्रजांनी त्यावेळेसच लुटलंय असं नाही, इंग्रज आपल्याला आजही लुटताय. कशावरून तुम्हाला मी प्रूफ देतो. समस्या म्हणजे तुम्हाला सांगू सर, मी या प्लॉटला ना 15 दिवस झाले फवारणी मारायला. हीच समस्या आहे, सगळ्यात सोबत सगळ्यात जमणं गंभीर कमी झालं. समस्या आहे. भेंडीला कोणती सनस्क्रीन लावली? अच्छा. रस्त्याच्या त्या बाजूने चमकू राहिली, गिराईक त्या बाजूने पहा त्या आता. बाजूला घ्यायला यायचं. इथं माणसांना सनस्क्रीनची गरज नाही पडत, इथं भेंडीला सनस्क्रीन तुम्हाला विचारायची. हो. आणि भेंडीला कुठल्याही फवारण्या नाही, नाही. कीड रोग काहीच नाही. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? याला तुमच्या ह्या जमिनीला थोडासा उतार आहे, हो खाली असा उतार आहे ना. हो. मग उताराच्या बाजूने तुमचे माल कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे. कलर आणि कलर चांगला आहे. कलर चांगला आहे. का बरं असं असेल बरं? हे बघा, इथं किडा मेला का नाही? मेला का नाही बघा, आहे का? हे मागे इथं, हे बघा इथं पहा, हा बघा इथं मध्ये पहा, आहे का? मग तो का बरं मेला? ते तुम्ही फवारे मारत नाही, कसं काय मेला तो? ही या शेंड्याला खाल्लं लिपायनरनी
आणि तशीच काय झाली, गायब झाली. का बरं? तिला पुढे प्रवास सुद्धा आहे बघा. ह्या शेंडा खाल्ला तिने आणि इथंच मिली बघा. हा लिप मायनर इथपर्यंत गेला आणि इथं घेऊन जाऊन काय झाला, तो मेला. त्याची बॅटरी संपली लगेच. का बरं? कारण त्याच्या शरीरामध्ये या पानामध्ये अल्कलॉइड्स गेले आणि तो तिथेच मरण. खूप बरे नख लावतोय बघा, मध्ये नख जाते बघा. बघा हे बा, बाप रे, अरे हा खूप. हा ना. आणि ही साईज आहे ना सर, बाबू अच्छा चालू टमाटे अरे. ही साईज आहे. फुल फुल भरलेलं आहे. त्याच्यात खूप हा पॅक येतो. बघा ना. इथं धुकं सगळ्यात जास्त पडतं. म्हणजे एवढ्या उन्हात सुद्धा, आता किती वाजले, म्हणजे 3:30, 5, 7 झाली, बरोबर आहे ना. म्हणजे एवढ्या उन्हात सुद्धा हे सकाळचं दव शिल्लक आहे, बरोबर ना, आहे ना. ओके, म्हणजे थोडक्यात दव पडतं खूप इथे. खूप दव आहे सर. तरी सुद्धा ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम नाही. बिलकुल. मग दव पडल्यावर काय होतं, जास्त ड्रॉपिंग जास्त होतं. दव पडल्यावर ड्रॉपिंग का होतं? कुठल्या पण झाडाला आहे ना, हा, एक पण फुलाची ड्रॉपिंग नाही, अजून पण नाही. म्हणजे खाली तुमचं फुल मॅच्युअर सेटिंग होऊनच त्याची पाकळी गळते. हो, म्हणजे हे एक पण नाही. महत्वाचं. किती वर्ष वापरणार आहे एसरी वैदिक तुम्ही? कंटिन्यू काय बात मी का? आहे तर तरी वापरणार, बाकी जनता नाही सांगू शकत. व्हिडिओ चालू आहे 100%. खाली बसलं गार लागतं. हा, बोला 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 बोला. हा, म्हणजे सुगंध येतो टोमॅटोचा. मी तर टोमॅटोचा नाही देते, बुरशांचा सुगंध, बुरशीनाशकांचा सुगंध येतो, कीटकनाशकांचा गंध येतो. हा, आतापर्यंत कपड्यांना काय पडायला पाहिजे होते? डाग पडायला. डाग पडायला पाहिजे होते. का मला सांगायचं काय आहे की तुम्हाला इथं कळतंय का, म्हणजे नॅचरल गंध येतोय, बरोबर की नाही. कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक कीटकनाशक मारलेलं नाहीये, हे अगदी लहान मुलगा पण सांगेल. तुमचं BSc ॲग्रीला निरोगी राहायचा अभ्यास आहे का रोगांचा अभ्यास आहे? रोगांचा अभ्यास आहे. तिथं मातीच्या पोषणाचा अभ्यास आहे की रोगांच्या औषधाचा, कीटकनाशक बुरशीनाशकांचा? बरोबर आहे. सगळे ह्या रोगावर ही कीड, ह्या किडीवर हे औषध, ह्या बुरशीवर ते औषध, बरोबर आहे. सगळा अभ्यास केला तरी तुम्ही ट्रेनिंगला आले वैदिकचे. शेंड्याला लिपाने लागलाय, तुम्हाला कोणाला दिसतंय का? नसेल दिसत, पान आहे ना, आणि शेंड्यालाच मरून गेलाय तो. म्हणजे अंड घातलं तिथे, पतंग दुसऱ्या वावरातून इथं आला, त्याने इथं अंड घातलं, परंतु जसं जसं पान मोठं झालं तसं तसं त्याच्यामधल्या अल्कलॉइड्सनी ती काळी काय करून टाकली, मारून टाकली. एवढं सोपं आहे. लोक फवारे मारू मारू दामाते तरी मरत नाही. इथं आपाप मरते. सुंटी वाचून खोकला गेला. सर काही या पानाच्या टोकामधला इथला हा पोर्शन आहे, इथून स्टार्ट होऊन आणि इथपर्यंत पोहोचली बघा, आणि इतक्याच अंतरामध्ये ती मरण पावलेली आहे. बघा, हा इथला पोर्शन आहे, हा स्थिर करून कट बघा, केलेला. स्थिर करा. हा बघा, आहे का नाही. हा, कृषी अधिकारी माणसाची नजर वाया जाणार नाही. हे लसूण, आता हे कांद्याचं रोप आणि हे टोमॅटो सोबत लावले, सोबत लागवड केलेली, बर. म्हणजे सोबतच केलेले. लसूण एवढा मस्त हसतोय, हे का बरं रडतंय असं? ह्याला काय झालं, हा खत मारून येतो होता माझ्यातून गावाला, याच्यावर प्रेम नाही का लसणावर? उरलं दाणेदार तो नाही, पण उरलं, लसणावर तिला काय वाटलं टाकलं? येईल लवकर लावायला, त्यांनी दिलं, फेकलं, मारलं त्याला पण. हा? ते याला मारलं का? म्हणजे रोपाला. कांद्यावर लय प्रेम आहे बुवा. लवकर येण्यासाठी, लवकर येण्यासाठी का? लवकर आलं पाहिजे रोप लावायला, चांगलं झालं किती लवकर आलं पान ते? नाही मग ते मी कॅन्सलच करून टाकलं. मला पुरा एस्टोच करायचं होतं प्लॉट, मग मी खत टाकलं, मग आता थांबून घेतलं त्याला. मग ते काय असतं लक्षात घ्या, जेव्हा आपण कुठलंही नैसर्गिक खत किंवा नैसर्गिक तंत्रज्ञान वापरतो, जेव्हा पिकांना आपण प्राकृतिक अन्न देतो, बरोबर आहे की नाही, तेव्हा त्याची कृत्रिम अन्न पचवण्याची क्षमता काय होते? कमी होते, बरोबर आहे की नाही. आणि जर तुम्ही अचानक मध्ये त्याला काय दिलं, कृत्रिम अन्न दिलं, म्हणजे रासायनिक दिलं, तर तिथली जी जीवसृष्टी तयार झालेली असते, ती जीवसृष्टी काय होते, लगेच नष्ट होते. म्हणजे जीवसृष्टी ज्यावेळेस त्याची नष्ट होते, तेव्हा म्हणजे आपण कसं म्हणतो, नैसर्गिक जीवन प्रणाली
आणि कृत्रिम जीवन प्रणाली. तुम्ही व्हेंटिलेशनवर एखादं पेशंट टाकलं तर त्याच्या फुफ्फुसांना त्या व्हेंटिलेशनची काय लागती, सवय लागते. तुम्ही अचानक जर ते काढून घेतलं तर निरोगी पेशंट सुद्धा काय होईल, त्याला दमाला येईल, त्याच्या हृदयावरती दबाव येईल, प्रेशर. अगदी तसं होतंय. तुम्ही जर एखादं पीक केमिकलवर पिकवत असाल तर त्याला मध्येच तुम्ही जर जैविक, वैदिक, ऑर्गॅनिक वापरलं तर नुकसान नाही होणार. पण तुम्ही एखादं पीक जर वैदिकवर, जैविकवर करत असाल, त्याला अचानक रासायनिक वापरलं तर काय होतं, नुकसान होतं. आता हे कसं आहे, जसं नेहमी म्हणतो आपण का वैदिक वापरताना समजा तुम्ही केमिकल वापरताना मध्येच कधी पण वैदिक वापरू शकता, पण वैदिक वापरताना मध्ये केमिकल वापरू शकत नाही. का नाही वापरू शकत? याचं सोपं उत्तर आहे, तुम्ही रोज डालडा खाताय घरामध्ये आणि तुम्हाला तुपाचा शिरा मिळाला, तुमची तब्येत बिघडल का सुधरल? सुधरल. व्हेरी गुड. आणि तुम्ही कायम गावठी गीर गाईच्या तुपाचा शिरा खाताय आणि तुम्ही आज अचानक डालडा खाला, काय होईल? बरं कळतं तुम्हाला सगळं, इथं का नाही कळलं? ते नाही मी मारलं, ते मला माहिती नव्हतं. नाही म्हणजे असं आहे ते, तिला काय माहिती नव्हतं. गीर गाईचं दूध चालू होतं, तुम्ही अचानक जर्सीचं पाजलं. मी ना ते मळ्यातून गावाला खत मारून आलो, मी ते उरलेलं खत होतं, मी म्हटले लवकर लावा येईल म्हणून टाकलं मी ते. असं झालं. लावलंच नाही शेवटी. मग त्याच्याकडे मी दुर्लक्षच करून टाकलं, मला करायचंच नव्हतं, म्हणलं ते कॅन्सल, म्हणलं लावायचं नाही या आता. मध्ये या. तुमचं नाव पत्ता काय आहे? राहणार शेवगे दारणा आणि नाव योगेश पोपट कासार, ओके. कुठली व्हरायटी? नागमोती. नागमोती व्हरायटी. बरं ठीक आहे. तुम्ही हीच व्हरायटी का लावली? हीच म्हणजे या ही चेरी टोमॅटो आहे आपला. ओके, चेरी टोमॅटो आहे हा, चेरी बरोबर. टोमॅटो आहे. चेरीज टोमॅटो तुम्ही का लावायचं ठरवलं? चेरी टोमॅटो म्हणजे माझं आहे ना, मी आधी आहे ना मोठे टमाटे पण लावलेले होते, बर. पण जास्त भांडवल, खर्च, याला खर्च कमी येतो, याला थोडा खर्च पण कमी, टमाटे बारीक आणि खर्चही बारीक. खर्च पण बरं. कमी, आणि असं म्हणजे जास्त भांडवल आणि खर्चाच्या म्हणजे जर रेट जरी कमी असला हम्म. तर दोन्ही मॅच होतं. ओके, कमी खर्चात पण भांडवल वगैरे सगळं सुटतं त्याचं, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पीक निवडले मी. ओके. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही हे पीक निवडलं तर मग हे लावायचं ठरल्यावर तुम्ही आता मार्केटमध्ये शेती करायची वेगवेगळे औषधं, खतं भरपूर कंपन्यांचे आहेत, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही SCT वैदिकचेच का बरं निवडले? मी आहे ना व्हिडिओ बघत होतो सर युट्यूबला. युट्यूबला झाला तुम्ही एकटे- का सर का आलेलो होते, यांनी वापरलं होतं बर. इथं कशाला? रोमन आणि म्हणजे चायनीज एक्झॉटिक केलं Exotic, होतं. हां. बरं, मग तुम्ही जोडी तर तुमचं त्यावेळेस लावल्यावर काय मला अनुभव आला होता? सर रिझल्ट आम्ही फक्त एकदाच म्हणजे ते एक महिन्यात असतं, हम्म. मग एकदाच टाकलं होतं, पण मग रिझल्ट चांगला भेटला मला. काय चांगला म्हणजे काय वाटतं? पानाचा कलर, हां. साईज एकदम व्यवस्थित होते. बर. मग त्यानंतर मग माझं पाहून मग भावाने विचारलं मला, मग भाऊला दिलं चान्स. हां, ओके. मग तुम्ही कशाला वापरलं 4 वर्ष? मी आधी आहे ना घेवड्याला यूज केलं. बर. घेवड्याला मागच्या वर्षी घेवड्याला यूज हां, केलं. हां. मागच्या वर्षी सरांचा माझा संपर्क झाला. बरोबर. सर याच्या आले होते मी मध्यंतरी, आता आपल्याला हां. कोणी भेटत नाही, चला, मग जास्त त्याच्याकडे लक्ष दिले नाही मी. परत आपले रेग्युलर चालू कोणी मार्गदर्शन नाही करत येत हां, तर कुठं हवेत गोळ्या मारायच्या बुवा? हा, त्याच्यामुळे मी काय लक्ष दिलं नाही. बरोबर. योगा याच्या का आले, सरांची ओळख झाली, हम्म. मग सरांनी मार्गदर्शन चालू केलं. सुरुवात घेवडा बीन्सला चालू केलं, बर. पण बीन्स लागवड होऊन जायला होती माझी. बरोबर. मला मग स्पेशल मध्येच डोस वापरलं. टाकताना हां, हां, बरं. आला. मी शिलाजीत वगैरे 2-3 ट्रीटमेंट केला, हं. पण मग आम्हाला पाहिजे तसं काही रिझल्ट भेटला नाही बरोबर. खाली, कारण दाणेदार वगैरे वापरलेलं होतं बरोबर. भरपूर प्रमाणात मी. बरोबर. रासायनिक खतं वापरले होते. हा, त्याच्यामुळे रिझल्ट काही एवढा पाहिजे भेटला म्हणजे नाही. शिलाजीत तुम्ही प्रयत्न केला, रिझल्ट काढायचा पण मिळाला हो. नाही ओके. बरं. पाहिजे म्हणजे रिझल्ट भेटला, झाडाची फूट वगैरे युट्यूबवर पाहिलं होतं हां, ते तसं- चमकायचं तुमच्या डोळ्यात, ते नाही हा, चमकलं पाहिजे बुवा. तसं भेटला नाही. बरं, आणि तो प्रयोग असा होता सर, हां, का मी उन्हाळ्यात घेवडा बीन्स नाही राहत, मे जून मध्ये ना हां, म्हणजे हीट मध्ये येत नाही. प्रतिकूल वातावरणात केलं तुम्ही. हा, प्रयत्न केला बा. बरोबर. आपण याच्यावर काहीतरी trial वेगळं. वेगळं करून बघू, तर ट्रायल घेतली पण तो काही सक्सेस नाही झाला. बर. पण मग मध्यंतरी परत थोडस स्टॉप झालो, बर. 2 महिने. हां, ते कारण जे जुने बेड होते, मग नवीन सुरुवात केली इथून. बरोबर. बरोबर. इथून सरांना म्हणलं आता इथं आपल्याला सगळे 100% वापरायचं, वापरायचंय. मग बाकी याला काहीच सुरुवात वापरायचं. केली. याला सुरुवात केली. बर. सर म्हणे जास्त याला वापरू नका, बर. आधी सुरुवात थोड्यापासून करा. थोड्यापासून करा. सरांनी बरोबर. सांगितलं, हम्म. 9-10 गुंठ्याला सुरुवात करा. बरोबर आहे. तर किती मग क्षेत्र तुमचं इथं? इथं 10 गुंठे, इथं सगळं हे आपलं 15-16 गुंठे बाकी घरात गेलेले आहे. बर. बाकी एवढं राहिलेले आहे. अच्छा. बर. म्हणजे तेवढं तुम्ही लावलंय. हम्म. इथे किती 5-7 गुंठे असेल ना? हा, 10 गुंठेच्या आसपास आहे पूर्ण? एवढी चेरी टोमॅटो फक्त. अच्छा. घर ओके. वगैरे सोडून 15 गुंठे आहे सगळं. हा, असेल. ठीक आहे. पुढे काही आणि हा, बाकी 2-3 ठिकाणी क्षेत्र आहे आमच्यासाठी. अच्छा. तर काय काय केलं याला? याला स्पेशल डोस टाकलेला आहे.
स्पेशल डोस म्हणजे सम्राटमध्ये काय काय वापरलं पूर्ण पूर्ण किंग डोस वापरला. म्हणजे काय काय वापरलं पण सगळं आपलं कृषी अमृत वगैरे कृषामध्ये किती बॅगा वापरल्या 5 बॅग वापरलेल्या याला 5 बॅगा त्याच्यानंतर RNP. RMPH सगळे हे RMPH वापरलेले. किती वापरले एक पॅकेट घेतले 600 ग्रॅमचं हो एक पॅकेट घेतले म्हणजे ते 2400 ग्रॅम सारखं झालं एकरी हो ते पण पूर्ण नाही झालं सर बरोबर आहे का SSM एक झालं. SSM एक पॅकेट टाकलं म्हणजे बेसल डोस मध्ये मिक्स टाकलं सगळं हो, सगळं. म्हणजे सम्राट डोस टाकला होता तुम्ही हो. स्पेशल बर आणि मग त्याच्यानंतर काय केलं पुढे त्याच्यानंतर मग क्रॉप चार्जर वगैरे बर मग सगळं क्रॉप चार्जर सॉइल चार्जर शेड्यूल नुसार सगळं चाललं बर 4थ्या दिवशी सगळं म्हणजे क्रॉप चार्जर आहे सॉइल चार्जर अरे बापरे. क्वालिटी चार्जर्स हा सेटिंग काय चार्जेस वगैरे आता वापरतोय अरे बापरे खाली उचकून पाहा ना मुळे जबरदस्त. तर मुळी इतकी आहे ना तुम्ही बाबा उभे बाबा आहे ना बाबा खाली इथं हो सुद्धा माईक मुळी करायचं आहे पहा ना हे काय पूर्ण काय आहे मायक्रोरायझर. सर मायक्रो ते तर जाऊ द्या मध्ये आणि गांडोळांचं पण हे बघा मध्ये मुळी पाहिली का गांडुळाची विष्ट आहे सर. हे बा अरे बाप म्हणजे तुम्ही हा बेसल डोस टाकला बरोबर आहे ना आता तुमचं झाड जर पाहिलं तर खाली मुळी पाहिली आपण पाहिली ना हो आणि सेटिंग पाहा ना तुम्ही पहिल्या किती झाडाला सर 18 म्हणजे 15-16 बंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका बंचमध्ये किती फळं आहे 9-10 खालपासून वरपर्यंत 10-12 पंजे आणि एका याच्यामध्ये 10 फळे. फळधारणा कशी वाटते तुम्हाला एक नंबर बरं आता एवढ्या टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन आहे आता थंडीनंतरचा जो काळ असतो ना त्याला संक्रमण काळ म्हणतात आपल्या संक्रांती होते बरं 14 जानेवारीला संक्रांतीमध्ये आजाराचं प्रमाण खूप जास्त इन्फेक्शन खूप जास्त होतं कारण अचानक थंडी संपून काय सुरू होणार आहे उन्हाळा चालू म्हणजे ऊन सुरू होतं उन्हाळा नाही पण ऊन सुरू होतं आता उन्हाचा तडाखा काय होत चालला आहे वाढत चाललंय आणि थंडी पण आहे आणि ऊन पण आहे म्हणजे टेम्परेचरमधला जो बदल आहे तो फार मोठा आहे मोठा आहे जेव्हा टेम्परेचरमध्ये खूप मोठं फ्लक्च्युएशन होतं म्हणजे टेम्परेचरमध्ये खूप मोठा बदल जर झाला तेवढ्या बदल जसं माणसाला सहन होत नाही शरीराला तसं तो झाडाला सुद्धा सहन होत नाही आणि तो झाड जर नाजूक असेल किंवा ते कृत्रिम जर वाढ झालेली असेल तर त्याच्या सेलमध्ये लगेच क्रॅकिंग जायला सुरुवात होतं आणि मग करपा येणं त्याच्यानंतर मर होणं फुलगळ होणं कमी फळधारणा होणं ह्या प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये चालू होतात मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या नायट्रोजनची लेवल हाय असेल तर थ्रिप्सचं प्रमाण कोकडा होण्याचं बुरशी किंवा व्हायरस जाण्याचं प्रमाण जसं इथे बघा एक आहे का तर हे एकच झाड आहे याचा अर्थ काय आहे हे जेनेटिकल प्रॉब्लेम आहे इथे एकच झाड आहे ना हो हे बाकी सगळे झाडं काय आहे निरोगी आहे आता हे याला खेटलेले एकमेकाला पण याचं याला इन्फेक्शन याला होतंय का आता हे 2 झाडे बघा आहे की नाही शेजारीचे ह्या झाडामध्ये एकदम काहीच म्हणजे अंतरच नाही तरी पण दोघांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे हे व्हायरसचं झाड आहे हे व्हायरस म्हणजे विषाणूचा किस्सा असा असतो तो स्वतः जिवंत नसतो परंतु तो जर जिवंत सेलवर जर गेला तो लगेच जिवंत होतो आणि त्याच्यावरती जो स्वतःचा DNA तो त्या सेलमध्ये सोडतो आणि त्या सेलमधून अनेक प्रकारचे व्हायरसचे असे अनेक तो रेप्लिका तयार करतो आलं लक्षामध्ये आता त्याचं काम काय राहतं सेलमध्ये सगळे न्यूट्रियन्स काय करून घेणे ॲब्झॉर्ब करून घेणे त्याचं काय बनवणे व्हायरस बनवणे म्हणजे या झाडाची वाढ काय होते त्याचा मूळ जो सेल आहे मूळ जी पेशी आहे ती तो व्हायरसमध्ये बदलून टाकतो मग आता या झाडावर जर एखादा नवीन पांढरी माशी बसली त्याच्या पांढऱ्या माशीच्या रसामधून दुसऱ्या झाडावर हा व्हायरस काय होणार ट्रान्सफर होणार हा जेनेटिकली आलेला आहे म्हणजे हा रोपातूनच आलेला आहे म्हणून या झाडावर आहे कशावरून कारण हे दोन्ही झाडं निरोगी आहे हाच म्हणजे व्हायरसचं आहे एवढ्या दिवसामध्ये याला इन्फेक्शन होणं गरजेचं होतं झालं नाही म्हणजेच हे कशातून आलेले जेनेटिकली आतून आलेले म्हणजे हे जे व्हायरस वगैरे वाढतात ते कशामुळे हे फ्लक्च्युएटेड वातावरण आहे सध्या बरोबर आहे ना पण तुमचे पंजे खालपासून वरपर्यंत एकसारखे म्हणजे त्या पोषणाचा प्रभाव आहे दुसरी एक गोष्ट ह्याच्यावर लव आहे बघा ह्याच्यावर लव आहे बघा किती चमकते बघा ही किती चमकते हे बघा याच्यावर पहा दिसतंय का हो डायरेक्ट अशी तारीसारखी चमचम चमचम करते चांदीची दिसतंय का हां इकडे लय भारी बघा याच्यावर इथून दिसते का इथं सर आता ह्या तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा झाला आहे असं दिसतंय का इथे 100% आता एवढे लोक आले बुवा कौतुक होऊ राहिले म्हणून नका सांगू नाही 100% फायदा झाला. तुम्हाला असं वाटत नाही काही चुकीचं ते बी सांगा आम्हाला पहिल्यांदा आम्ही रासायनिक खतं वापरले माहित नव्हतं त्यामुळे बरोबर नंतर आम्ही वैदिकचे खतं वापरायला सुरुवात केली तर मग आम्हाला घेवड्यात अर्ध्यात वापरल्यामुळे फारसा फरक नाही जाणवला हां पण पुढे त्यानंतर म्हणजे त्या खतांमुळं तेव्हा नाही जाणवला पण नंतर आम्ही त्या बेडवर चेरी लावली त्याच्यानंतर बाकीचे एक्झॉटिक पिकं म्हणजे एका बेडवर आम्ही 3 पिकं काढली बर आणि अजूनही आमची चेरी जी चालू आहे हां ती आता 3.5 महिन्याची झाली चालू होऊन 3.5 महिने झाले
2 महिन्यात चेरी संपून जाते. आम्ही आता ही 3.5 कोण महिने सांगितलं तुम्हाला संपून जाते? आम्ही म्हणजे त्याच्या आम्ही आधी केलेले आहे ना, लावलेली लावलेलं अनुभव आहे तुम्हाला? हा आम्ही लावलं. माझा आता हा कमीत कमी 5-6वा प्लॉट आहे चेरीचा. म्हणजे तुम्ही अनुभवी माणसं आहे. हो, रासायनिक 5-6वा वर प्लॉट 2 आहे माझा महिन्यात चेरी चेरीचा. आमची संपलेली आहे. अच्छा. आणि आता 3.5 महिन्याची झाली म्हणजे अजूनही ती महिनाभर 22 तारखेला 4 महिन्याची होईल. चालू हो ना, लावून नाही, चालू होऊन 4 महिन्याची होईल 22 तारखेला. चालू व्हायला किती दिवस लागता? 2 महिने. म्हणजे 60 दिवस. हा, म्हणजे- थंडीत 2.5 महिने लागतात, 70-75 दिवस बरं, बरं. लागतात. आणि उन्हाळ्यात 30-60 दिवसात चालू होते. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, ती ही मागचा प्लॉट तो 60 दिवसात चालू झालेला आहे. बरोबर. हार्वेस्टिंग केलेलं आहे. बर 55व्या दिवशी हार्वेस्टिंग केलेलं आहे बरं. मागचा प्लॉट. म्हणजे आम्हाला 22 हे जे म्हणताय का दुसरी कम फायदा झाला? म्हणजे आम्ही काय केलं होतं, घेवड्याला जे वापरलेलं होतं ना, त्याचा परिणाम घेवड्याला जे वापरलेलं होतं ना आम्ही, हा, हा. नंतर परत सोडून दिलं. पण मग त्याचे आम्हाला चेरी तेच लावली, परिणाम चेरीला परत आम्ही म्हणजे त्या जागेवर, हा त्या घेवड्याच्या जागेवर. हा, जुन्या जुन्या बेडवर बेडवर. 3 पिकं काढली आम्ही. घेवड्याच्या. हो, आपल्याला इंग्रजांनी त्यावेळेसच लुटलंय असं नाही, इंग्रज आपल्याला आजही लुटताय. कशावरून तुम्हाला मी प्रूफ देतो. मला सांगा, आता हायब्रिड शब्द वापरतो आपण. हाय ब्रीड शब्दाचं उत्तर काय? हाय म्हणजे उंच, ब्रीड म्हणजे काय? जात, उंच जात, उच्च जात असं आपण त्याला म्हणतो. इमानदारीने सांगा, जेवढ्या हायब्रिड व्हरायटी आहे, गहू असो, टमाटे असो, वांगे, कांदे, काय जे असेल ते खायला कसं येते गावठीपेक्षा? लोय टिकायला लोय लोय, रोगराईला हाय, हाय हाय हाय. रोगराई जास्त नाही. रोगराईला हाय, जास्त बरोबर आहे. खर्चाला हाय आणि टिकायला कमी कमी आहे. बरं, ते कमी टिकत म्हणलं तो खाणारा सुद्धा कमी टिकत. त्याला महामोर रोग येता म्हणजे जो त्याला खाईल त्याला पण. किती सोपं आहे ना हे तुमचं हाय. त्याला तर बाय करायला पाहिजे. बाय केले, सुरुवात केली आता आम्ही. पण मला म्हणायचं काय आहे की ह्या इंग्रजांनी काय केलं, त्यांच्या मार्फत जो प्रचार प्रसार होतो का, त्यांनी काय नाही, दवा का उन्हें जहर का नाम दवा रखा है. काय कंपनी परदेशातली, नाव हिंदुस्तान लिव्हर. भारताचं काळीज आपण सगळेजण मूर्ख बनवले जातोय. NPK कडून आले. आपल्याला त्यांनी असे तंत्रज्ञान शिकवले ज्याच्यामुळे आपली माती, आपली जमीन, आपलं पिकं, आपली माणसं, जनावरं काय होतील? आजारी होतील. काय होतील? आजारी. आणि औषधं सुद्धा तेच देणार. नाही, औषधं तेच देणार, आजारी बी तेच पाडणार आणि औषधं सुद्धा तेच देणार. पण ज्या पद्धतीने आपल्याला बाहेर प्रचार प्रसार चालू आहे शेतीच्या नावाखाली, तिथंच सगळ्यात मोठी काय आहे? गडबड आहे. आणि म्हणून हायब्रिड किंवा हायटेक हे शब्द वापरल्याने तुमची शेती काय हायटेक होणार नाही. खऱ्या अर्थाने AI मागे धावणारी जनता जी आहे आज, ती AI माध्यमातून शेतीमध्ये कधी प्रगती करू शकत नाही. हा, AI माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल फार तर का शेती करताना आपण किती जागरूक राहण्याची गरज आहे. आलं लक्षात? काय वाटतं तुम्हाला आता तुमच्या शेतीचं गणित जे आहे, आर्थिक गणित किती बदललंय सगळ्या शेतीचं? पण फरक पडतोय. समस्या म्हणजे तुम्हाला सांगू सर, मी या प्लॉटला ना 15 दिवस झाले फवारणी मारायला. हीच समस्या आहे, सगळ्यात सोबत सगळ्यात गंभीर समस्या आहे. का हो? फवारा मारायला नाही सर, 15 दिवस झाले याला. गंभीर समस्या का? प्रॉब्लेमच नाही ही. आम्ही बी 2-2 महिने वांगे फवारले नव्हते. सर त्या दिवशी गेलो, सर म्हणा नाग, सर भेंडी 4 महिने खुडली, फवारली नाही. भेंडीला कोणती सनस्क्रीन लावली? अच्छा. रस्त्याच्या त्या बाजून चमकू राहिली, गिराईक त्या बाजून पहा या आता. बाजूला घ्यायला यायचं. इथं माणसांना सनस्क्रीनची गरज नाही पडत, इथं भेंडीला सनस्क्रीन तुम्हाला विचारायची. हो. आणि भेंडीला कुठल्याही फवारण्या नाही, नाही, कीड रोग काहीच नाही. तुमच्या किडी, तुमची भेंडी आवडत नसेल किडींना. हा का हो? हा, किडच नाही निघाली. रोग आणि किडी त्याच पिकाला त्रास देतात ज्याच्यामध्ये काय आहे? कमजोरी आहे. म्हणजे ते पीक खाण्यायोग्य नाही आहे, तेच पीक या किडी आणि बुरशा खातात. हे झाड जेव्हा निकस होईल, या झाडामध्ये कस नसला, भले ते तरुण का असेना, नवीन लावलेलं का असेना, पण त्याच्यात जेव्हा कस नाही राहत तेव्हा त्याला आपोआप रोगराई लागते. का लागते? कारण ती असं सांगते की हे आता प्राण्यांनी किंवा माणसांनी खायच्या लायकीचं राहिलेलं नाही. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? याला तुमच्या ह्या जमिनीला थोडासा उतार आहे, हो खाली असा उतार आहे ना, हो, मग उताराच्या बाजूने तुमचे माल कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे. कलर आणि कलर चांगला आहे. कलर चांगला आहे. का बरं असं असेल बरं? निचरा होतो पाण्याचा इथं हा? खाली. निचरा नाही, निचरा तर होतोच, परंतु उलट तिथं डोब आहे खाली. मग डोब म्हणल्यावर इथं माल खराब यायला पाहिजे. तुम्हाला एक लक्षात आलं का? तुम्ही उचकलं मगाशी तेव्हा कोरड्या मातीमध्ये काय आहे? मायक्रोरायझा आहे. कोरड्या मातीमध्ये काय आहे? पांढरी मुळी आणि मायक्रोरायझा आहे का? हे बघा, आहे का? माती कशी आहे? एकदम कोरडी बघा.
तिला मी चाललं तर सगळी मुळी कुठं आली, हे बघा आली का पांढरी मुळी माझ्या हातामध्ये, हे बघा माती खाली राहिली आणि ती माती सगळी काय आहे, पूर्ण कोरडी आहे. राईट. मला सांगा एवढ्या मातीमध्ये एवढी पांढरी मुळी निघाली, यालाच बायोमास असं म्हणतात. जेव्हा हे वाळतं, आता हे मेलं तर याचं काय बनणार, बायोमास, ऑर्गॅनिक मॅटर. आणि ह्याच ऑर्गॅनिक मॅटरपासून, बायोमासपासून काय मिळतो, ह्युमस, ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक मॅटरपासूनच काय बनतो, ऑर्गॅनिक कार्बन. 0.58% तो काउंट केला जातो. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो कमीत कमी किती टक्के असला पाहिजे, 5%. मग त्याच्यामध्ये कमीत कमी 2.5 ते 3% काय पाहिजे, ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे. आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये आज ऑर्गॅनिक मॅटर एकतर नाहीच आहे, कारण आपण निंदणी करतो, झांबडणी करतो, जाळून टाकतो. आणि जर आहे ऑर्गॅनिक मॅटर तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनच नाही आहे. आज तुम्ही काय केलं, ज्यावेळेस तुम्ही सॉईल चार्जर सोडता, तुम्ही ज्यावेळेस ड्रेंचिंगची LSQ वगैरे शिलाजी सोडता, त्यावेळेस ते जड असतं, त्यामुळे ते ग्रॅव्हिटीने कुठे येतं, इकडे येतं. म्हणून इकडे त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला इकडं जास्त भेटलं आणि म्हणून इथं माल कसा आहे, चांगला आहे. झाड सेंद्रिय कर्ब उचलत नाही, पण तो सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असलेल्या सर्व मूलद्रव्यांना पौष्टिक बनवतो, त्यांना डिकम्पोज करतो, सुलभ बनवतो, चिलेट करतो. त्याच्यामुळे तो खाण्यायोग्य होतो, पचण्यायोग्य होतो आणि म्हणून झाडं काय होता, तंदुरुस्त. आपल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्ब जाळून टाकला, रासायनिक खतांनी, कोंबड खतांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांनी, जीवाणूंनी सुद्धा सेंद्रिय कर्ब संपतो. आणि मग उन्हाने सारखा नांगरून वगैरे, म्हणजे अशा प्रकारे सेंद्रिय कर्ब जळाला. आणि आता त्यांना असं वाटतं की नुसतं आम्ही काय टाकू, रासायनिक खत टाकू आणि त्यांनी पीक पिकलं पाहिजे. मुद्दा कळला सगळ्यांना. या पिकामध्ये तुडतुडी आहे का, कुठं पांढरी माशी आहे का, नागाळी आहे का, लीफ मायनर आहे कुठे आहे, मग आहे ना, अगोदर येऊन गेली. हो आहे ना. हे बा भेटून गेलाय बघा, बागेमध्ये बागेला नमस्कार वगैरे करून गेलेला आहे बा. म्हणजे कुठं मुळं एखाद्या पानावर आहे का नाही. आणि अजून एक बघा, तुम्ही जरा पानांचं निरीक्षण करा. हे बा इथं किडा मेलाय का नाही बघा, आहे का, हे मागे इथं, हे बा इथं पा, हा बा इथं मध्ये पा, आहे का. मग तो का बरं मिळाला, तुम्ही फवारे मारत नाही, कसं काय मिळाला तो, त्याला खायलाच नाही त्याच्यावर काही. हा तसं नाही, याच्यामध्ये अल्कलॉइड्स असतात. कशामध्ये, ह्या पानांमध्ये. म्हणजे अल्कलॉइड जे असतात ते अल्कलॉइड्स म्हणजे एक तो जैविक पदार्थ असतो. आता ही आळी आहे, ही या शेंड्याला खाल्लं लीफ मायनरनी आणि तशीच काय झाली, गायब झाली. का बरं, तिला पुढे प्रवास सुद्धा आहे बघा. ह्या शेंडा खाल्ला तिने आणि इथंच मिली बघा. हा लीफ मायनर इथपर्यंत गेला आणि इथं घेऊन जाऊन काय झाला, तो मेला. त्याची बॅटरी संपली लगेच. का बरं, कारण त्याच्या शरीरामध्ये या पानामध्ये अल्कलॉइड्स गेले आणि तो तिथेच मरण. मग त्याला कोणी मरण पावला, या पानामध्ये जी ताकद आहे त्यांनीच तो काय पावला, मरण पावला. लक्षामध्ये. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या झाडाला बाहेरून औषधं फवारण्यापेक्षा झाडानेच औषधं तयार केली पाहिजे. म्हणून आपल्या झाडाला तुम्ही सशक्त करा, हेच आम्ही नेहमी शिकवतो. 2 फुटव्यातलं अंतर का वाढ, हा म्हणजे याच्यामध्ये जे अंतर असतं त्यात जास्त काय तसं नाही. काय असतं तुमच्या लक्षात नाही आलं, हे जे पीक आहे याचे जेनेटिक्स असं आहे, जेनेटिक हा, की हे वेलवर्गीय पीक आहे. हे असं उंच जातं. तुम्ही पाहिलं असेल हे एक्झॉटिकमध्येच मोडतं. म्हणजे हे परदेशी पीक आहे, हे इंडियन क्रॉप नाही आहे. मग परदेशी पिकं हे कसे आहेत की याला ते पॉलीहाऊसमध्ये प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमध्ये मोडतात. मग त्याच्यामुळे त्याला ती सायकल बनवतात कारल्यासारखी, 12 फुटापर्यंत वर जातं ते. आणि त्याच्यामुळे सायकलमध्ये डिस्टन्स ते त्यांनी ते जेनेटिकलीच बनवलेलं आहे. आणि म्हणून त्याला हे अंतर आहे. हे स्पेसिंग आपण कमी करू शकतो, पण ते कमी करण्यासाठी आपल्याला कृषी अमृतचं प्रमाण कमी करावं लागेल. कमी करावं, वाढवल्यावर ते वाढेल. कृषी अमृतचं प्रमाण जर कमी केलं त्याचं स्पेसिंग आणखी काय होईल, कमी होईल. RNPHचं आणि LSQचं प्रमाण काय करायचं, वाढवायचं. हे आपल्या हातात आहे. रोगराईला, किडीला टाटा बाय बाय आणि फक्त माल ही माल. हां बरोबर आहे ना. बरं खायला टेस्टमध्ये काय बदल वाटलं तुम्हाला. ही तशी आंबट लागते, हां पण मग याच्या या वापराने गोडपणा येतो त्यात. गोडी येते त्याला. आणि खूप भरीव आहे सर. आता आपली चेरी चालू आहे, वजनदार आहे. वजनदार आहे. प्लॉट चालू आहे, हां मध्ये तो पॉक आहे थोडा. बर बर. पण हा आहे ना खूप भरीव आहे. आता अच्छा म्हणजे आता जो टोमॅटो आहे खालचा याचा गर काय आहे बघा. हे बा खूप भरीव आहे. नख लावतोय बघा, मध्ये नख जाते बघा. बघा हे बा, बाप रे, अरे हा खूप. हा ना. आणि ही साईज आहे ना सर, बाबू अच्छा चालू टमाट्याची ही साईज आहे. फुल फुल भरलेलं आहे. त्याच्यात खूप हां पॅक येतो. बघा ना, खाऊन बघू शकतो का मी. 100%.
का हे? धर मग तर खाणच तू धर खोकला गायब. चावून बघ चावून पिकलेले खातो ना. ते काय डॉक्टरची गोळी थोडी कस काय एक नंबर चेहऱ्यात आहे ना सर, गोड आहे ना एक नंबर. चेहऱ्यात आहे ना धुक्यामुळे फुल ड्रॉपिंगचा खूप प्रॉब्लेम. म्हणजे बघा काय सांगताय बघा ते इथं धुकं सगळ्यात जास्त पडतं. म्हणजे एवढ्या उन्हात सुद्धा आता किती वाजले म्हणजे 3:30 5 7 झाली बरोबर आहे ना. म्हणजे एवढ्या उन्हात सुद्धा हे सकाळचं दव शिल्लक आहे बरोबर ना आहे ना. ओके म्हणजे थोडक्यात दव पडतं खूप इथे खूप दव आहे सर, तरी सुद्धा ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम नाही. बिलकुल. मग दव पडल्यावर काय होतं जास्त ड्रॉपिंग जास्त होतं, दव पडल्यावर ड्रॉपिंग का होतं सांगा. फुल धुकं धरतं, फुल काय धरतं धुकं धरतं म्हणजे ते दव जे ते कुठं साचतं त्याच्या त्या परागकणांच्या भोवती बरोबर. आणि त्याचं परागीभवन व्हायचं काय होतं थांबून. थांबतं बरोबर आहे की नाही. याच्यावर दव साचतं की नाही साचतं पण याचं परागीभवन थांबत अजिबात नाही. का नाही थांबत कारण त्या परागांवरती एक बारीक असा तंतुमय लेअर असतो जो लेअर त्या पाण्याच्या थेंबाला आतमध्ये येऊ देत नाही. नुसतं याच्या काय काडीवरच लव आहे असं नाहीये. याच्या फुलांवर कळीवर आतमध्ये त्या परागकणांवर सुद्धा काय आहे पूर्णपणे कोटिंग आहे. आणि म्हणून याचं आणि दुसरी गोष्ट याचा देठ काय एकदम मजबूत आहे. फळ मजबूत आहे, देठ मजबूत आहे, याची काडी सुद्धा मजबूत. भरीव आहे. म्हणजे तुम्ही जर वैदिकचा वापर केला तर झाड काय बनतं बलवान बनतं. हे जे आम्ही म्हणतो की माती बलवान पीक पैलवान. कुठल्या पण झाडाला आहे ना हां एक पण फुलाची ड्रॉपिंग नाही अजून पण नाही. म्हणजे खाली तुमचं फुल मॅच्युअर्ड सेटिंग होऊनच त्याची पाकळी गळते. हो म्हणजे हे एक पण महत्वाचं. किती वर्ष वापरणार आहे हे वैदिक तुम्ही कंटिन्यू. काय बात मी का आहे तर तरी वापरणार, बाकीच्यांचं नाही सांगू शकत. व्हिडिओ चालू आहे का 100%. मी बरेच जण पाहिले ते रिझल्ट भेटायला लागले का नंतर लगेच त्यांना 2 पंख फुटते अशा खालून नाही नाही आणि थोडेसे ते हवेत तरंगाते असे ते. आणि मग मग तू कोण आणि मै कोण मग त्यांना केमिकलवर रिझल्ट यायला सुरुवात होता. कारण जमीन आम्ही काय करून देतो सुपीक एकच नंबर. आम्ही जमीन सुपीक करून देतो मग ते परत बिलगा त्या केमिकलवर दे तिकडे उधार नाही, भेटतो. अनुभव झालाय ना आम्हाला तो अनुभव. जो आता ती चेरी चालू आहे ती म्हणजे आधी त्याला ते घेवड्याला वापरलेलं होतं. हा हा मग ते 2-3 आता ही चेरी चालू आहे. आता 4 महिने होतील ना तिला त्याच्यावर चालू आहे. त्याच्यावर चालू आहे ना. बर मग मी विचार करत होतो हा. आम्ही सगळं विचार करतो ऐका, ऐका. 4 महिन्यापासून चेरी चालू आहे. हा पहिले त्याच्या आधीच्या चेऱ्या हा. 2 महिने 1.5 महिने इथले हा हा चालल्या. हा 4 महिने आता म्हणजे 4 ही महिने चालू आहे. चेरी चेरी 4 महिने चालू आहे. मागच्या 2 महिन्यात काय झाल्या संपलेल्या. संपल्या. मागचा एवढे अनुभव किती वर्षांचा आता म्हणजे आमचा जास्त 6वा ते 7वा 6वा-7वा प्लॉट बापरे म्हणजे 5 वर्षांचा अनुभव आहे. 10 गुंठ्याचे प्लॉट करतो. 5 पिकांचा अनुभव आहे. एका 2 महिन्यात ते संपतच 1.5-2 महिन्यामध्ये. 1.5-2 आणि महिने हे 4 महिने चालू आहे तरी अजून थकलेलं अजूनही अजून ही कालच म्हणा अजून महिनाभर चालत. वा वा याला भविष्यवाणी आणि पण सर करायला लागली. त्याला म्हणजे मी 15-20 दिवसापासून खत पण नाही काही. आलेले पण खूप फुल आहे अजून. तुम्हाला एवढी भविष्यवाणी कशी काय ती अंदाज असतो ना. हा म्हणजे चांगल्या पिकाचा अंदाज त्या ठाणगावची आहे येतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलंय की याची क्षमता काय झाली आहे वाढली. उत्पन्न देण्याची क्षमता वाढली. आता एवढे महिने चाललं म्हणजे पीक टिकलं का नाही तुमचं मग तेवढे तोडे पण काय होणार जास्त. मग ज्यावेळेस शेतकरी म्हणता की नाही याचा खर्च जास्त आहे त्यावेळेस शेतकरी हा विचार करत नाही की याचं उत्पन्न सुद्धा काय निघणार आहे. वाढतो 100%. हा जर तुमचा 1.5 पट खर्च असेल तर 3 पट काय मिळतं उत्पन्न मिळतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ती आहे ना सर एवढीच तारे बांबू हाईट आहे ती इकून त्या साईडला टाकली परत शेंडे जमिनीला गेली. थांबा काय काय इकडून इकडे टाकली इकडे टाकली खालून परत शेंडी आणली वर आले. आता निम्म्यात असे म्हणजे इथं परत आलेले. जिलेबी तयार करता जिलेबी. हा. असे झाले हा. दिसत नाही पुरी इतकी दाटी झाली ना मध्ये हा एकदम अवघड. आम्ही पहिले 2 जण आहे ना 100 किलो 2 जण खुडायचं. आम्हाला आता 100 किलो खुडायला त्या प्लॉट मध्ये 4 जण लागतात. दाटीच तितके झालेली बरोबर आहे असं हे झालेलं हा, बरोबर आहे काय काय तारे बांबू दिलं बर करायचे होते पाणी फुल पाणी दिलं बर म्हणजे ते खोचत नव्हते. बर 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 हा पाणी दिलं काठ्या खाली जावा म्हणून पाणी दिलं बर कारण ते आम्ही पाणी ठीक मापात आहे द्यायचो. हा म्हणजे मी महिनाभर हाताने ड्रिचिंग केली डायरेक्ट पाणी ड्रिप चालवलीच नाही त्याला. पाणी दिले ना त्या टायमाला पाणी पुरं ओल्लं झालं होतं ना मुळी आहे ना खाली खालच्या मातीत म्हणजे तो पुरी इथं सेंट्रल आली सगळी. सेंटरला आली होती. हा. सर आले सर म्हणाले पाणी झालंय आणि कमी करा इथं डोलं बरं परत पाणी लिमिटेड केलं. ते पाणी जास्त झाल्यामुळे काही नाही तुमचं जे पाणी पानं बारीक झाली ना हो हो त्याच्यामुळे झाले ते बरोबर आहे. खाली बसलं गार लागतं. हा बोला 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 हा म्हणजे सुगंध येतो टोमॅटोचा
मी तर टोमॅटोचा नाही देते, बुरशांचा सुगंध, बुरशीनाशकांचा सुगंध येतो, कीटकनाशकांचा गंध येतो. हा, आतापर्यंत कपड्यांना काय पडायला पाहिजे होते? डाग पडायला. डाग पडायला पाहिजे होते. मला सांगायचं काय आहे की तुम्हाला इथं कळतंय का, म्हणजे नॅचरल गंध येतोय, बरोबर आहे की नाही? कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक कीटकनाशक मारलेलं नाहीये, हे अगदी लहान मुलगा पण सांगेल. का बरं? कारण याच्यावर जी चमक आहे ती चमकच सांगते, याच्यावर कुठल्याच प्रकारचं पावडर फवारलेली नाहीये. हे आश्चर्य नाही का हो एखादं? आता ज्याला वाटेल त्याला आश्चर्य आहे. सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही दोघं? वापरलं पाहिजे, फायदेशीर आहे. रेग्युलर वापरलं पाहिजे, रेग्युलर वापरलं म्हणजे पाहिजे. एक पिकाला हे वापरायचं, दुसऱ्या पिकाला केमिकल वापरायचं. नाही वापरलं पाहिजे. तुम्ही ते करता तसं? ते पहिली सुरुवात होती सर. आता इथून पुढे म्हणजे आम्हाला याच्यात 100% आम्ही समाधानी आहे. ओके. तर मग आम्ही वापरू इथून पुढे. झाडावर अगदी शेंड्यापर्यंत पानापर्यंत लव आहे, हे कशाचं लक्षण असतं? हे जरा वाईटच लक्षण आहे बरं. बघा, त्यांचा प्रश्न असा आहे की या झाडावर अगदी शेंड्यापर्यंत काय आहे? लव आहे. अगदी वर शेंड्यापासून ते तळापर्यंत त्याची लव कुठेच गेलेली नाहीये. ही लव जी असते याला रोम असे म्हणतात, बरोबर आहे की नाही? आणि हे जे रोम असतात ना, याचं काम बघा तुम्ही, त्याला हात फिरून बघा किती कडक आहे, बघा आहे का? हे रोम जे असतात ते थ्रिप्स, मावा, तुडतुडे, सकिंग पेस्ट, किडी यांना त्यांची अंडी घालून देत नाही, त्यांची सोंड झाडापर्यंत पोहोचू देत नाही. लक्षामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या झाडाचं रक्षण किडींपासून करण्याचं काम करतात. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सिलिकॉन भरपूर असतं. सिलिकॉनमुळे त्याला एक मजबूती पण येते, बरोबर आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रकाशाचं रिफ्लेक्शन करण्याचं काम सुद्धा करतात. असं अनेक ढंगी काम. अजून एक, दैवर पडल्यानंतर ते दैवर पाणीमध्ये जात नाही, त्याच्यामुळे त्या झाडाचं काय होतं? रोगांपासून रक्षण होतं. म्हणजे किडींपासून, रोगांपासून रक्षण करण्यासाठी झाडाने अशा प्रकारचे स्पाइक्स बाहेर काढलेले असतात. आणि मग ते जे स्पाइक्स आहेत याचा अर्थ याला कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही. तुम्ही जर याला क्लोरोपायरीफॉस किंवा कुठलंही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मारलं तर हे रोम काय होणार? नष्ट होणार, जळून जाणार. वाटी होण्याचं कारण वाटी जी होते पानांची, आणि इथं वाटी नाही दिसत, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, ज्या वेळेस हीट वाढतं आणि टेम्परेचर, बघा नीट ऐका, टेम्परेचर काय होतं? कमी होतं. जेव्हा फ्लक्च्युएशन होतं, झाडामध्ये रस जास्त असतो. रस जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये रस जो आहे त्या रसामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, बरोबर आहे की नाही? मग ते जे पाणी आहे ते पाणी उष्णते काय होतं? उडून जातं आणि त्यांना सगळा होता आकसतात, बरोबर आहे? म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण जर तुमच्या पिकात जास्त असेल, पाणी जर झाड, बरं का, पाणी जर जास्त उचलत असेल झाड, अशा वेळेस त्या झाडामधलं पाणी उन्हामध्ये निघून जातं. अशा परिस्थितीमध्ये सकिंग पेस्टचा अटॅक होतो आणि ते पण त्यांना सणमधलं काय रस ओढून घेतात. म्हणजे अशा विविध कारणामुळे त्या झाडाची काय होते? वाटी होती. दुसरी गोष्ट, त्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी झाड स्वतःहून काय करतं? सावली बनवतं. म्हणजे त्या झाडामध्ये स्ट्रेस आलेला असतो, म्हणून ते त्याचं कर्लिंग होतं. तुमचं BSc ॲग्रीला निरोगी राहायचा अभ्यास आहे का रोगांचा अभ्यास आहे? रोगांचा अभ्यास आहे. तिथं मातीच्या पोषणाचा अभ्यास आहे की रोगांच्या औषधाचा, कीटकनाशक, बुरशीनाशकांचा? कीटकनाशक, बुरशीनाशक, केमिकल. बरोबर आहे. सगळे ह्या रोगावर ही कीड, ह्या किडीवर हे औषध, ह्या बुरशीवर ते औषध, बरोबर आहे? सगळा अभ्यास केला तरी तुम्ही ट्रेनिंगला आले वैदिकचे. बोला ना. हो सर. का? आता केमिकलचं आता काय लागले, काय रोगाचा अभ्यास करू करू रोगच वाढली. बघा, जेवढा तुम्ही व्हायरसचा अभ्यास करता तेवढे व्हायरस वाढत चालले. पण कमी व्हायचं काही नाही. शेवटी तुम्ही जिकडे ज्या रस्त्याने जाणार आहे तो रस्ता पुढे जाणारच आहे, कळलं का? तेव्हा त्या रस्त्याने जाऊ नका. ह्या झाडामध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, शेंड्याला लिप मायनर लागलाय बघा, एकदम शेंड्याला. शेंडा नाजूक असतो ना एकदम, शेंड्याला लिप मायनर लागलाय. तुम्हाला कोणाला दिसतंय का? नसेल दिसत, पान आहे ना, आणि शेंड्यालाच मरून गेलाय तो. म्हणजे अंड घातलं तिथे, पतंग दुसऱ्या वावरातून इथं आला, त्याने इथं अंड घातलं, परंतु जसं जसं पान मोठं झालं तसं तसं त्याच्यामधल्या अल्कलॉइड्सनी ती काळी काय करून टाकली? मारून टाकली. एवढं सोपं आहे. लोक फवारे मारू दामाते तरी मरत नाही. इथं आपाप मरते. सुंठी वाचून खोकला गेला. सर काही स्प्रे नाही केली. काही स्प्रे नाही. ही आळी आत्ताची ताजी, एकदम ताजी. सर म्हणलो लाग आळीचा लय प्रॉब्लेम हे बघ. आलेला आहे. हे बघा, सर म्हण ते पेस्ट फायटर वगैरे हा. घ्या. गेलो मी फक्त आहे ना खाली साईज चार्जर आणि सोईल चार्जर घेऊन आलो. हा, सरांना म्हणलं बघू चला आपण आधी ऐकलं का? तर बघू. बघा. असं वाटत नाही मला गरज आहे लगेच त्याची. तुम्ही काय सोडलंय? साईज चार्जर हो, आणि ऐकलं का? यांना नागाळी दिसली, मग हे नागाळीला काय आणायला गेले? औषध. तिकून येताना प्लांट फॅटर आणायला गेले.
आणि तिकडून येताना काय घेऊन आले? साईज चार्जर, साईज चार्जर आणि सोईल चार्जर सॉइल चार्जर. ते आणून काय केलं? सोडलं. सोडलं आणि लिप मायनरची आळी गायब झाली. माझं सोईल चार्जर कमीत कमी 10-12 लिटर गेला असेल. एवढ्याला गेलंय. हो. हम्म. म्हणजे प्रत्येक डोसला आहे ना 1 लिटर सोडतोच मी. बरोबर आहे ना? ड्रिचिंगला तुमची जमीन सपाट नसल्यामुळे थोडंसं प्रेशर वाढवा ड्रीप मधलं. ड्रिपचा जेव्हा तुम्ही ड्रीप मधून सोडता ना, बोरवेलचं छोटं एक हा? पाईप आहे त्याला. पाईपचं हा. थोडस छोटं झालं. बरोबर आहे ना? मी कसं काय ओळखलं? तुमच्या ड्रीपला प्रेशर नाहीये. प्रेशर जर असतं तर सगळ्या प्लॉटला ड्रीपचं पाणी कसं पडतं? सारखं. तुमचं काय झालं? इकडे पाणी जास्त पडतं, तिकडं कमी. आणि सॉइलच्या जर जड असल्यामुळे ते सगळं खाली वाहून येतं. मग ते खालच्या भागात रिझल्ट एकदम काय आहे? भारी. पॉवरफुल आहे. एवढं सॉइल चार्जर पेल्या होते काय करणार? ते तेलासारखं चमकते चमचम सोईल चमचम. चार्जर पण 12-1 लिटर हे बघा ना तुम्ही, हे 10-12 हे लिटर. पानं बघा डायरेक्ट चमकताय अशी तेल लावल्यासारखे. आणि एनर्जी बुस्टर पण मावलं 4-1 लिटर गेला. बाबा 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 बाबा. Drenching आणि spray. प्रत्येक ड्रिचिंगला दणका जेव्हा energy त्याच्यावर. booster आहे आपलं. फक्त हा? instant अमृतजल बाकी आहे त्यांचं. बे तुम्ही अमृतजल वापरा, इन्स्टंट चार्जर स्प्रे घ्या, बघा मालाला क्वालिटी काय येईल. वातावरणावर दोष देऊ नका. दोष कशावर द्या? तुमच्या मातीच्या सेंद्रिय कर्बावर आणि तुम्ही देत असलेल्या पोषणावर द्या. मग हे पिकं जे आहे त्या पिकांना आपल्याला कसं खाऊ घालायचंय? अमृत, नॅचरल इंटेलिजन्स, नैसर्गिक शहाणपण, नैसर्गिक बुद्धीने तयार झालेलं तंत्रज्ञान वापरा. कृत्रिम बुद्धीने तयार झालेल्या तंत्रज्ञानापासून लांब राहा. लांब राहा. एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि लक्षामध्ये तेव्हा चला शेती करूया आनंदाने. जय श्री वैदिक. जय श्री वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम.